कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। नमस्कार, मी प्रणाली भोसले माझे कोकणच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते। बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी पाहूयात हेडलाईन्स। पेडमध्ये 4 वर्षांची चिमुकली बेपत्ता, मुलीच्या शोधासाठी मोठी मोहीम, 200हून अधिक लोक सहभागी। मालवण सावरवाड येथे 2 घरे फोडली, नागरिकांमध्ये घबराहट, कोकणात वाढत्या गुन्हेगारीने चिंता। तिसऱ्या भाषेच्या सक्तीला तीव्र विरोध, जाधव समितीचा अहवाल 20 डिसेंबरला, समन्वय समिती 21 नोव्हेंबरला पुस्तिका प्रसिद्ध करणार, सक्ती झाल्यास आंदोलनाचा समन्वय समितीचा इशारा। आणि रायगडच्या कर्जतमध्ये सुनील तटकरेंकडून शिंदे गटाला जोरदार धक्का, पंकज पाटील, पुंडलिक पाटील राष्ट्रवादीत दाखल। पाहुयात सविस्तर वृत्त। रायगडच्या पेण तालुक्यातून एक धक्कादायक बातमी आहे। हेटवणेवाडी येथील 4 वर्षांची चिमुकली किशोरी महालकर कालपासून बेपत्ता झाली असून तिच्या शोधासाठी मोठी मोहीम सुरू आहे। बुधवारी सकाळी किशोरी आपल्या आईसोबत गावाबाहेर शौचालयाला गेली होती। आईने तिला बाजूला उभे करताच अवघ्या 5 मिनिटात ती बेपत्ता झाली। मुलगी बेपत्ता झाल्याचे लक्षात येताच आईने आरडाओरडा केला आणि ग्रामस्थांनी शोध सुरू केला। 200हून अधिक ग्रामस्थ आणि पोलीस प्रशासन किशोरीच्या शोधाच्या कामाला लागले। पेड पोलीस निरीक्षक संदीप बागुल यांच्या मार्गदर्शनाखाली सीआरपी, क्यूआरटी, श्वान पथक तसेच खोपोली बचाव पथकासह घनदाट जंगलात शोध सुरू आहे। पोलीस अधीक्षक अचल दलाल यांनी देखील दखल घेतली आहे। या शोध मोहिमेदरम्यान जंगलात किशोरीची चप्पल आणि तिचा ड्रेस सापडलाय, ज्यामुळे गूढ अधिक वाढलाय। 24 तास उलटूनही किशोरीचा कोणताही थांगपत्ता लागलेला नाही। तिच्या पालकांसह परिसरात चिंतेचं वातावरण आहे। ती काल पावणे 8ला घरातून बाहेर पडली, आजीच्या बरोबर टॉयलेट वगैरे गेली होती। तर त्या 3 जणी होत्या आणि ती छोटी एक मुलगी, 4 जणी होत्या। तर 3 जणी जाऊन बसले आणि तिला उभी करून ठेवली होती। तर ती अचानक गायब झाली। फक्त एक वेळेला माझ्या आईला हाक मारली तिने, आई तू कुठे आहे? आई बोलली की बाला थांब, तिथंच मी आलो। तिथपासून आई बघायला आली तर तिथं नव्हती ती पोरगी। तिथपासून गायब झाले। कालचा अख्खा दिवस, आजचा अख्खा दिवस आम्ही शोधलं तरी पण भेटत नाही, कुठं असं कुठं नाही। ती तिचं कपडे वगैरे भेटले पण तिचा तपासच लागत नाही कुठं आहे ती। पेण शहरापासून जवळ 7 किलोमीटर असलेल्या हेटवणे डॅमजवळ एक हेटवणी वाडी रे हेटवणी आदिवासी वाडी, तिथे काल सकाळी 8 वाजेच्या सुमारास एक 4 वर्षाची बालिका आपल्या आजीसोबत प्रातःविधीसाठी गेली होती। त्या आजीसमोर एक 5 मिनिटाच्या अंतरातच ती काल सकाळपासून अचानक बेपत्ता झालेली आहे। काल दुपारपर्यंत ग्रामस्थांनी, कारण की आदिवासी वाडीच्या पाठीमागचा जे डोंगर भाग आहे ज्या ठिकाणी गेलं होतं त्याच्यावर डोंगर भाग आणि जंगल भाग आहे। सदर ठिकाणी तिथल्या ग्रामस्थांनी शोध घेतला। आपल्याला पोलीस स्टेशनला 2-1 वाजता कळवलेलं आहे। 2 नंतर आपले सर्व रेस्क्यू टीम आल्यात। कालचं ऑपरेशन सर्चिंगला आपण सुरुवात केली होती। काल 5 वाजताच्या दरम्यान आपण डॉग स्क्वॉड बोलवले आणि कालचं जवळजवळ रात्री 10 वाजेपर्यंत आपण सर्च ऑपरेशन चालू ठेवलं। सध्याची माहिती आपण आपल्या SP मॅडम, दलाल मॅडम, ॲडिशनल शिवतर साहेब यांना सांगितली। मग आज परत जे सर्च मोहीम, शोध मोहीम जी होती ती आज मोठ्या जोमाने तयार करून आदरणीय मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली स्वतः ॲडिशनल सर शिवतरे साहेब, DSP नालकुल सर, त्यानंतर QRT टीम, RCP टीम, त्यानंतर इथले लोकल ग्रामस्थ, मावळा प्रतिष्ठानचे मंगेशभाई दळवी, इतर सर्व मिळून आता जवळपास 200 लोक सदर या जंगलामध्ये शोध घेत आहेत सदर मुलीचा। अद्यापर्यंत काही माहिती प्राप्त होत नाही। आमचा शोध चालू आहे। सिंधुदुर्गातील मालवणमधून एक धक्कादायक बातमी समोर येते। कट्टा सावरवाड परिसरात चोरट्यांचा धुमाकूळ थांबायला तयार नाही आहे। काही दिवसांपूर्वी कट्टा गुरामवाडी येथे घरफोडीत एका वृद्ध महिलेचा खून झाल्याची घटना ताजी असतानाच आता पुन्हा सावरवाडमध्ये 2 बंद घरे फोडण्यात आली आहेत। मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्यांनी गणपत महादेव रावले आणि संजय अनंत पारकर यांच्या घरांना लक्ष्य केलं। सुदैवानं दोन्ही घरफोड्यांमध्ये चोरट्यांच्या हाती काहीही लागलं नाही। मात्र सातत्यानं घडणाऱ्या घटनांमुळे कट्टा, गुरामवाडी ते सावरवाड परिसरातील नागरिकांमध्ये मोठी घबराट पसरली आहे। ग्रामस्थ भीतीच्या छायेखाली वावरत असून पोलिसांकडून ठोस कारवाईची अपेक्षा आहे। पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून फॉरेन्सिक विभाग आणि श्वान पथकाच्या मदतीने कसून तपास सुरू करण्यात आलाय।
चोरट्यांचा शोध घेण्यासाठी व्यापक मोहीम हाती घेण्यात आली आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। या घटनांमुळे परिसरात सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे। पनवेल वाहतूक शाखेने शहरातील वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्यासाठी एक महत्त्वपूर्ण उपक्रम हाती घेतलाय। नवीन पनवेल रेल्वे स्टेशन जवळ सुमारे 700 दुचाकी वाहनांसाठी विशाल पार्किंग प्लॉट उपलब्ध करून देण्यात आला आहे। यामुळे रस्त्यावर होणारी पार्किंग आणि परिणामी होणारी वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात कमी होण्यास मदत होईल। वरिष्ठ पोलीस निरीक्षक औदुंबर पाटील यांनी पोलीस उपायुक्त तिरुपती काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली रेल्वे प्रशासन आणि पनवेल महानगरपालिकेशी यशस्वी समन्वय साधत ही जागा पार्किंगसाठी मिळवून स्वच्छता करून उपलब्ध करून दिली आहे। 12 नोव्हेंबर रोजी माजी खासदार रामशेठ ठाकूर आणि सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते या पार्किंग प्लॉटचं उद्घाटन करण्यात आलं। यावेळी स्थानिक नगरसेवकांसह 150हून अधिक नागरिक उपस्थित होते। या प्रसंगी वाहतूक पोलिसांना मदत करणाऱ्या 20 स्वयंसेवकांना पोलीस मित्र ओळखपत्रे प्रदान करण्यात आली। तसेच नागरिकांमध्ये वाहतूक नियमांविषयी जनजागृती व्हावी यासाठी 51 नागरिकांना मोफत हेल्मेट वाटप करून हेल्मेट वापराचे महत्त्व समजावून सांगण्यात आले। पनवेल वाहतूक शाखेच्या या उपक्रमाचे नागरिकांकडून कौतुक होत असून यामुळे शहरातील वाहतूक व्यवस्था अधिक शिस्तबद्ध होण्याची आशा आहे। रत्नागिरी शालेय शिक्षण अभ्यास आणि कृती समन्वय समितीचे डॉक्टर दीपक पवार यांनी पत्रकार परिषद घेतली। यावेळी त्यांनी तिसऱ्या भाषेच्या सक्तीच्या मुद्द्यावर महत्त्वाची माहिती दिली आहे। डॉक्टर नरेंद्र जाधव यांच्या समितीचा तिसऱ्या भाषेच्या सक्तीबाबतचा अहवाल येत्या 20 डिसेंबर रोजी सादर होणार असल्याची घोषणा त्यांनी केली आहे। जाधव समितीने महाराष्ट्राच्या विविध भागांमध्ये जाऊन लोकांशी संवाद साधत त्यांची मते जाणून घेतली आहे। मात्र या तिसऱ्या भाषेच्या सक्तीला लोकांचा प्रचंड विरोध असल्याचं स्पष्टपणे दिसून येत आहे, असं पवार यांनी सांगितलंय। जर जाधव समितीच्या अहवालात तिसऱ्या भाषेची सक्ती करण्याची शिफारस असेल तर शालेय शिक्षण अभ्यास आणि कृती समन्वय समिती पुन्हा रस्त्यावर उतरून तीव्र विरोध करेल। महाराष्ट्रात प्राथमिक शिक्षण स्तरावर कोणत्याही परिस्थितीत तिसऱ्या भाषेची सक्ती आम्ही होऊ देणार नाही, असा इशारा डॉक्टर दीपक पवार यांनी दिला आहे। तिसऱ्या भाषेच्या सक्तीच्या संबंधातला डॉक्टर नरेंद्र जाधव यांच्या समितीचा जो अहवाल आहे तो 20 डिसेंबरला येणार आहे असं त्यांनी जाहीर केलेलं आहे। महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागांमध्ये जाऊन त्यांनी लोकांची मतं आजमावली आहेत असं ते म्हणत आहेत आणि त्यांच्या मतं आजमावण्याच्या प्रक्रियेचे जे काही वृत्तांत वर्तमानपत्रांमध्ये आणि माध्यमांमध्ये येत आहेत त्याच्यामुळे तिसऱ्या भाषेच्या सक्तीला लोकांचा प्रचंड विरोध आहे हे स्पष्ट आहे। आम्हाला भाषेच्या चळवळीतले कार्यकर्ते म्हणून आम्हाला असं वाटतं की ही गोष्ट अत्यंत स्वयंस्पष्ट होती आणि त्यामुळे खरं तर यासाठी समितीची अजिबातच गरज नव्हती हे आम्ही याच्या आधी म्हटलेलं होतं। नरेंद्र जाधवांच्या समितीचा जो काही अहवाल येईल तो 20 डिसेंबरला आल्यानंतर त्याच्यावरचं आमचं म्हणणं आम्ही मांडूच। तिसरी भाषा का नको, भाषाशास्त्राच्या अंगाने, शिक्षणशास्त्र मानसशास्त्राच्या अंगाने का नको हे आम्ही स्पष्टपणे सांगतो आणि त्याचबरोबरीने भाषेच्या प्रश्नाच्या पलीकडे किंवा मराठी शाळांच्या प्रश्नाच्या पलीकडे जाऊन कोणत्या पद्धतीचं सांस्कृतिक राजकारण तिसऱ्या भाषेच्या सक्तीच्या निमित्ताने होतं आहे हा पण मुद्दा आम्ही लोकांच्या पुढे आणणार आहोत। जर समजा नरेंद्र जाधवांच्या समितीने तिसऱ्या भाषेची सक्ती ठेवण्याचा निर्णय घेतला, ते आताचं त्यांचं बोलणं ऐकून तसं करतील असं आम्हाला वाटत नाही, पण काही वेळेला असं होतं की अहवाल बनवणारे लोक लोकांच्या मताचा अंदाज घेण्यासाठी एक प्रकारची भूमिका मांडतात आणि नंतर काही वेगळंच सांगतात। नरेंद्र जाधवांच्या समितीचं म्हणणं काही असो आणि त्यांचा अहवाल महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या अगोदर येवो किंवा नंतर येवो, नरेंद्र जाधवांच्या अहवालामध्ये तिसऱ्या भाषेची सक्ती असेल तर त्याला शालेय शिक्षण अभ्यास आणि कृती समन्वय समिती पुन्हा रस्त्यावर उतरून विरोध करेल आणि कोणत्याही परिस्थितीत तिसऱ्या भाषेची सक्ती महाराष्ट्रामध्ये प्राथमिक शाळेच्या पातळीवर, प्राथमिक शिक्षणाच्या पातळीवर आम्ही होऊ देणार नाही ही आमची ठाम भूमिका आहे। रायगड जिल्ह्यातील 10 नगर परिषदांच्या निवडणुका जाहीर झाल्या असून राजकीय वर्तुळात चांगली चर्चा सुरू आहे। यापैकी सर्वात प्रतिष्ठेची मानली जाणारी अलिबाग नगर परिषद निवडणूक आता लक्षवेधी ठरली आहे। अलिबाग नगर परिषदेवर गेल्या अनेक वर्षांपासून शेतकरी कामगार पक्षाचे निर्विवाद वर्चस्व कायम आहे। यंदाही हेच वर्चस्व टिकून ठेवण्यासाठी शेतकरी कामगार पक्ष सज्ज झाला आहे। या निवडणुकीत शेतकरी कामगार पक्षाने महाविकास आघाडीच्या माध्यमातून मैदान गाठले। आघाडीने नगराध्यक्षपदासाठी युवा नेत्या अक्षया प्रशांत नाईक यांना उमेदवारी दिली आहे। अक्षया नाईक या माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक यांच्या कन्या आहेत। विशेष म्हणजे अलिबाग नगर परिषदेवर नाईक घराण्याचे सलग 4 टर्मपासून निर्विवाद वर्चस्व राहिले आहे। या 5व्यांदा सत्ता काबीज करण्यासाठी अक्षया रिंगणात
उतरले आहेत। यामुळे अलिबागमध्ये महाविकास आघाडी विरुद्ध महायुतीचा लक्षवेधी आणि अत्यंत चुरशीचा सामना पाहायला मिळणार आहे। माझं नाव महाविकास आघाडीमधनं नगराध्यक्ष पदासाठी आलेलं आहे। अलिबागकरांनी आणि पक्षांनी मला खूप माझ्यावर विश्वास ठेवून मला हे दिलेलं आहे तिकीट। मी तेच पुढे घेऊन जाईन आणि दर अलिबागकरांचा आणि पक्षाचं नाव पुढे नेईन आणि त्यांना सर्वांना माझ्यावर गर्व होईल हीच माझी अपेक्षा आहे। माझ्यासाठी अलिबाग स्वच्छ करणं, सुंदर ठेवणं हेच सर्वात मोठं आहे आणि अलिबागला अशा स्टेजवर पोहोचवणं की जगात सगळीकडे अलिबाग कळून येईल की किती साफ सिटी आहे आणि किती फेमस आहे बीचेस वगैरे साठी। आणि मला अलिबागमध्ये जेवढा विकास होऊ शकेल तेवढं करायचंय। मला अलिबागला स्मार्ट सिटी बनवायचंय। जे काय आमचे इश्यूज आहेत, आता आमचं पार्किंगचे इश्यूज येतात, थोडे रस्त्यांचे येतात, ते सगळे सॉर्ट करायचे आहेत। बीचवरती देखील क्लिनलीनेसचे येतात, ते पण मी आता पुढच्या 5 वर्षात सगळे सॉर्ट करेन। रायगडच्या राजकारणातून एक मोठी बातमी समोर येते। कर्जत तालुक्यात शिवसेनेच्या शिंदे गट कार्यकर्त्यांना आणि स्थानिक नेत्यांना मोठा धक्का बसलाय। शिंदे गटाचे महत्त्वाचे नेते खोपोली संपर्क प्रमुख पंकज पाटील आणि त्यांचे वडील बंधू, रायगड जिल्हा परिषदेचे माजी अर्थ व बांधकाम सभापती पुंडलिक पाटील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार आहेत। खासदार सुनील तटकरे आणि जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे यांच्या उपस्थितीत शेकडो कार्यकर्त्यांचा हा पक्षप्रवेश सोहळा संपन्न होणार आहे। यावेळी ऐन निवडणुकीच्या तोंडावर शिंदे गटाचे स्थानिक आमदार महेंद्र थोरवे यांना मोठा राजकीय धक्का मानला जातोय। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुका लक्षात घेता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कर्जत, खोपोली, खालापूर तालुक्यात आपली ताकद वाढवताना पाहायला मिळत आहे। खासदार सुनील तटकरे यांनी शिंदे गटाला कोंडीत पाडण्यासाठी हा राजकीय डाव खेळल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे। या पक्षप्रवेशामुळे कर्जत तालुक्यातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता आहे। निवडणुकीच्या रणधुमाळीत हा पक्षबदल कोणाच्या पथ्यावर पडतो हे पाहणं आता महत्त्वाचं आहे। उरण नगर परिषद निवडणुकीचे पडघम वाजू लागलेत। भाजपने जोरदार शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला। राज्याचे मंत्री आशिष शेलार यांच्या प्रमुख उपस्थितीत नगराध्यक्ष पदासह 22 उमेदवारांनी आपले अर्ज भरले आहेत। पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर, उरणचे आमदार महेश बालदी यांच्यासह अनेक प्रमुख नेते यावेळी उपस्थित होते। भाजपच्या नगराध्यक्ष उमेदवार शोभा कोळी शहा यांनी तसेच 21 नगरसेवक उमेदवारांनी आपले अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी डॉक्टर उद्धव कदम यांच्याकडे दाखल केले। कोर्ट नाका येथील श्री राघोबा मंदिरापासून ते नगर परिषद कार्यालयापर्यंत भव्य रॅली काढण्यात आली। हजारो कार्यकर्ते आणि समर्थकांच्या घोषणाबाजीने परिसर दुमदुमून गेला। यावेळी मंत्री आशिष शेलार यांनी नागरिकांना संबोधित केलं। आमदार महेश बालदी यांच्या नेतृत्वाखाली उरणचा सर्वांगीण विकास होत असल्याचं सांगत भाजप महायुती पुन्हा विजयाची पताका फडकवेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। या शक्ती प्रदर्शनात भाजपचा उत्साह आणि विजयाचा निर्धार स्पष्टपणे पाहायला मिळाला। रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यासाठी प्रहार जनशक्ती पक्षातर्फे एक महत्त्वाची राजकीय नियुक्ती करण्यात आली आहे। मुहसीर अहमद पटेल यांची महाड तालुका प्रमुखपदी घोषणा करण्यात आली असून त्यांच्यावर समाजहिताची आणि सर्वांगीण विकासाची मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे। पक्षाचे संस्थापक अध्यक्ष आणि जिल्हाध्यक्ष लोकप्रिय नेते सचिन साळुंके यांच्या आदेशानुसार ही नियुक्ती करण्यात आली। मात्र ही नियुक्ती सध्या परिवीक्षाधीन स्वरूपाची असेल। या काळात पटेल यांना महाडमधील विविध सामाजिक, आर्थिक आणि विकासात्मक प्रश्नांवर सखोल अहवाल सादर करणे अपेक्षित आहे। एक सक्षम नेता म्हणून त्यांना आपली क्षमता सिद्ध करावी लागणार आहे। या परिवीक्षाधीन काळात त्यांना पक्षाचे सदस्यत्व आणि शिस्त काटेकोरपणे पाळावी लागेल। तसेच कोणत्याही मानधनाची अपेक्षा न ठेवता किंवा इतर कोणत्याही पक्षाचे सदस्यत्व स्वीकारता येणार नाही। पक्षाच्या नियमांचे उल्लंघन झाल्यास ही नियुक्ती रद्द होऊ शकते असेही स्पष्ट करण्यात आले आहे। या नव्या जबाबदारीसाठी प्रहार जनशक्ती पक्षाने मुहसीर पटेल यांना शुभेच्छा दिल्यात। महाडच्या विकासात त्यांचे योगदान महत्त्वाचे ठरेल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येते। मी यापूर्वी देखील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार या साहेबांच्या पक्षामध्ये महाड तालुका अध्यक्ष, नंतर महाड विधानसभा अध्यक्ष अशा पद्धतीत मी तिथं काम केलेलं आहे। शून्यातून तिथं ज्यावेळेस राष्ट्रवादीमध्ये फाटाफूट झाली त्यावेळेस शून्यातून पक्ष उभा आम्ही केला होता। पण काही अंतर्गत पक्षामध्ये हे होत असल्याने मी आज प्रहार पक्षामध्ये सचिन भाऊ आमचे जे आहेत यांच्या नेतृत्वावर आणि बच्चू भाऊंच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून मी आज पक्ष प्रवेश केलेला आहे आणि त्यांनी माझ्यावर महाड तालुका प्रमुख म्हणून जी जबाबदारी दिलेली आहे ती जबाबदारी पूर्णपणे
त्यांचा मी कुठेही विश्वासाला तडा जाऊन देणार नाही आणि मी माझं काम करेन. रत्नागिरीच्या हेल्पिंग हँड्स या सामाजिक संस्थेने सोलापूर जिल्ह्यातील पूरग्रस्त विद्यार्थ्यांना मदतीचा हात दिला. गेल्या सप्टेंबर महिन्यात सोलापूर आणि मराठवाड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे सीना नदीला मोठा पूर आला होता. माढा तालुक्यातील सुमारे 20 गावांना या पुराचा मोठा फटका बसला, ज्यात शेती, घरे आणि पिकांचे अतोनात नुकसान झाले. या नैसर्गिक संकटाच्या वेळी रत्नागिरीतील अनेक दानशूर व्यक्ती आणि कर सल्लागार संघटना, पाटीदार समाज, डॉक्टर असोसिएशन यांसारख्या विविध संस्था एकत्र आल्या. हेल्पिंग हँड्सच्या कार्यकर्त्यांनी पुढाकार घेत 7,65,000 रुपयांचा निधी गोळा केलाय. हा निधी माढा तालुक्यातील कुरडूवाडी आणि परिसरातील उच्च शिक्षण घेणाऱ्या 128 गरजू विद्यार्थ्यांना वितरित करण्यात आला. प्रत्येक विद्यार्थ्याला 5,800 रुपयांची आर्थिक मदत धनादेश आणि ऑनलाईन पद्धतीने देण्यात आली. या वेळेवर मिळालेल्या मदतीमुळे विद्यार्थ्यांच्या पुढील शिक्षणाची चिंता काही प्रमाणात दूर झाली आहे. पूरबाधित विद्यार्थ्यांना मिळालेली ही पहिलीच मोठी आर्थिक मदत असून अशा संकटात सापडलेल्या या सहकार्याबद्दल विद्यार्थ्यांनी आणि स्थानिक प्रशासनाने रत्नागिरीच्या जनतेचे आभार मानले. हेल्पिंग हँड्सच्या कार्यकर्त्यांनी अथक प्रयत्न करून ही मदत वेळेवर पोहोचवली, त्यामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर समाधान पाहायला मिळाले. हेल्पिंग हँड्स या संस्थेद्वारे आम्हाला जी मदत मिळाली आहे त्याबद्दल त्या संस्थेचं खरंच खूप खूप मनापासून आभार. आणि त्या पैशातून मी माझ्या कॉलेजची बसची फी भरू शकते, जी की मी ॲप्लिकेशन करून नंतर भरेल असं म्हणणार होते. आणि मी आज रजिस्ट्रेशनसाठी चालले होते, पण ते मी कॅन्सल करून थांबले इथं. आणि त्यामुळे मला आज ही मदत मिळालेली आहे आणि या मदतीची नक्कीच मी पुढे मोबदला किंवा परतफेड नक्कीच आयुष्यात करेन. विराजमान सन्माननीय सर्व ज्यांनी या ठिकाणी पूरग्रस्त असणाऱ्या 20 गावातील विद्यार्थ्यांसाठी हेल्पिंग हँड्स रत्नागिरी यांनी जे अनमोल सहकार्य केलेलं आहे त्याचं कुठं ना कुठं तरी आम्ही एक वेळेस मोबदला देण्याचं कार्य करू. कवी कुसुमाग्रजांचं एक वाक्य होतं, विजलो जरी आज मी हा माझा अंत नाही, पेटेन उद्या नव्याने हा देह नाशिवंत नाही, हा देह नाशिवंत नाही. तसंच आमच्या परिसरात तुम्ही जी मदत केली, सरांनी सांगितलं होतं, देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत राहावे, देता देता घेता देता देता घेणाऱ्याचे दोन्ही हातही घ्यावे. याच्या पाठीमागे एक मतितार्थ असतो की तुम्ही ज्या हाताने, या जगात फार श्रीमंत माणसं आहेत, पण ज्यांची मनाची श्रीमंती असते अशी सर्व व्यासपीठावरती विराजमान ही सन्माननीय मूर्ती आहेत. आणि त्यांचंच आमच्या जे विद्यार्थ्यांनी जी ही तुम्ही असणारी मदत केलेली आहे, पुढे जाऊन ते कार्य त्यांच्या हातून ते होईल याची ग्वाही मी या ठिकाणी पालकाच्या वतीने देतो. यासह बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची. भेटूयात नवीन बातमीपत्रासह. तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा फक्त माझे कोकण.